हाय, हॅलो, नमस्कार. मी रेखा स्वागत करते कांचन रेखा ब्लॉग या चॅनलवरती. तर कसे आहात सर्व? तर आज आमच्याकडे येणार आहेत पाहुणे, पण त्याच्या अगोदर माझी होणारी ही धावपळ. आता माझं बऱ्यापैकी सर्व कामं झाले होते आणि तेव्हाच मी कॅमेरा सेट केला, कारण आता मी व्हिडिओ वगैरे शूट करत बसले तर माझे कामं तसेच राहतील म्हटलं, म्हणून मी काय तेवढं शूट केलं नाही. बाकीचं स्किप केलं, जेवढं शक्य झालं तेवढं शूट केलं. आता माझे सर्व कामं झाले होते तर मी आता वॉशिंग मशीनला कपडे लावले आणि स्वयंपाक करून घेते म्हटलं. आणि नंतर मग बाकीचे जे छोटे मोठे कामं राहतात. आता पाहुणे उन्हामुळं लवकर निघले होते, म्हणजे सकाळचेच 4:30च्या का काय बसनं तिथून निघले होते. त्याच्यामुळे ते लवकर इथं पोहोचणार होते. त्याच्यामुळं म्हटलं माझे सर्व कामं ते यायच्या आधी आटपले पाहिजे, म्हणजे पाहुणे आले की मग कामं सुचत नाहीत. आणि धोंडेच्या महिन्यामध्ये येत आहेत म्हणून म्हटलं आता गोडाधोडाचं पण पुरणपोळी झालीच पाहिजे आणि परत रस पण आहे. त्याच्यामुळं मग आज पुरणपोळीचा बेत होता, परंतु ते काही शूट केलं नाही. आणि म्हणजे आता लेकराकडे लक्ष देऊन आणि गडबड पण खूप जास्त होती, त्याच्यामुळं शूट करणं माझं झालंच नाही आणि आठवण नाही, त्यांच्यातच गुंतून गेलो आणि लक्ष पण नाही राहिलं शूट करायचं. जे पाहुणे यायच्या आधी जेवढं मी शूट केलं ना तेवढंच या ब्लॉगमध्ये ॲड केलं आणि नंतर मी काही शूट केलं नाही. आता यांनी सामान आणलं होतं ते थोडं थोडं जे काही आता लागते म्हणून. तर मी बेसन तसं आईनं घरूनच आणलं होतं, परंतु मी यांना सांगितलं होतं की आणा म्हणून. काय की म्हटलं आई आणतात की नाही तर. पूर्ण झाले, परंतु याच वर्षी जास्त गरम वाटत आहे वातावरण इथं, कारण सर्व झाडं वगैरे आसपासचे तोडलेले आहेत. आता दरवर्षी आम्हाला उन्हाळा म्हणून उन्हाळा वाटत नसे, एवढं जास्त थंड छान अशी रूम राहायची ना, परंतु आता कूलरसमोरच थोडं थंड वाटते आणि रूममध्ये सर्व असं गरमाहटच राहते. एवढं जास्त गरम होत आहे ना, खूप जास्त. आता जेव्हा बाबू आले ना तेव्हा सुरुवातीला आल्याच्या नंतर लगेच इकडे तिकडे पाहत होते. त्यांना झाडं झुडपं खूप जास्त आवडतात आणि लावायला आवडतच होती की लगेच मला गाडीचा आवाज आला की आलेत म्हणून. तर मग मी खाली गेले त्यांच्याकडे आणि मग सोबत आले. आधी मी कॅमेरा सेट करून ठेवला, त्यांना माहीतच नव्हतं की मी कॅमेरा सेट केलेला आहेत म्हणून. आणि बाबू इकडे तिकडे पाहत होते की वहिनीकडे सर्वच झाडं तोडलेले आहेत म्हणून. तर त्यांना खूप जास्त असं थंड म्हणजे झाडं झुडपं लावायला वगैरे सर्व आवडतात आणि घरी पण आमचे तेच लावतात झाडं वगैरे, झाडाची काळजीसुद्धा घेतात. तर ते बाहेरच पाहत होते.